देवा टकली कर रे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या. दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, गळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं आमचं. कुणाचा हा व्हिडिओ आहे, कधीचा आहे, त्यामध्ये काय दिसतंय आणि नक्की तुम्हाला काय सांगायचं? 10 दिवसापूर्वी हा व्हिडिओ माझ्या मित्रांच्या सहकार्यातून हाती लागला. थोडा वेळ झाला, मी गावी गेलो होतो. व्हिडिओचं गांभीर्य लक्षात घेता जे लोकप्रतिनिधी असतात, ज्यांना जनतेने निवडून दिलं असतं, त्यांनी जुगार खेळणं, कॅसिनोमध्ये जाणं हे योग्य आहे का? कोल्हापूर शहरामध्ये जुगार, मटका, गांजा आणि कॅसिनो हे फार प्रमाणात वाढल्यामुळं आपल्या जिल्ह्यातील नवीन तरुण पिढी बाद होत आहे. नवीन पिढी बाद करायला एक क्षीरसागरांचे सुपुत्र कारणीभूत आहेत का? लोकप्रतिनिधींचा चिरंजीव जे स्वतः नगरसेवक आहेत ते अशा पद्धतीने चूक करतात आणि राजेश क्षीरसागर त्याला खत पाणी घालतात. राजेश क्षीरसागरांनी नैतिकता तपासून त्यांनी राजीनामा द्यावा अशी माझी आज मागणी आहे. ते जर देत नसतील तरी त्यांचं स्वागत, पण जनतेने अशा या क्षीरसागर पिता पुत्रांपासून आपली मुलं सुरक्षित ठेवावी. ते नक्की मी ठिकाण सांगत नाही, त्यांच्यावर आक्षेप नको, पण एकंदरीत 10 दिवसापूर्वी हा व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचला माझ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सांगतो, आपल्या मीडियाच्या माध्यमातून जे पिता पुत्र आहेत ते पूर्ण बदनाम आहेत. राजेश क्षीरसागर बदनाम होतेच, आता यांच्या पुत्रांनी हा नवीन पराक्रम केलेला आहे. धृतराष्ट्राच्या पोटाला दुर्योधनच येणार, तिथं कर्ण किंवा युधिष्ठिर किंवा अर्जुन कधी येणार नाही. या दुर्योधनाचे कृत्य आम्ही जनतेच्या पुढे उघड केलेलं आहे. ओके, बोलू. काही आरोप तुमच्यावर झालेले आहेत, काय सांगाल? साधारण 2022 साली जो राज्यभरात जो उठाव झाला आणि त्यानंतरच जर रवी इंगोले साहेबांचं तुम्ही जर सगळं क्षीरसागर कुटुंबियांवर केलेले त्यांचे जर आरोप बघितले, तर मग त्यामध्ये खास करून 2022 ते 2024 झालेले सगळे प्रसंग असतील, किंवा मग 2024 सालची विधानसभेची निवडणूक असेल. विधानसभेच्या दरम्यान देखील मोठ्या प्रमाणात क्षीरसागर साहेबांवर त्यांनी आरोप करण्याचा प्रयत्न केला. मग अशाच पद्धतीची उत्सुकता लोकांची गोळा करून ते पेनड्राईव्हच्या माध्यमातून काहीतरी त्यांनी त्यावेळेला आमच्यावर आरोप करण्याचे प्रयत्न केले. मग झालेली महानगरपालिकेची निवडणूक, महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील अशाच पद्धतीचे काही पत्रकं वाटले, काही ऑडिओ क्लिपिंग्स आमच्या मतदारसंघात त्यांनी सर्क्युलेट करण्याचे प्रयत्न केले. म्हणजे सातत्यानं क्षीरसागर साहेब किंवा क्षीरसागर साहेबांच्या कुटुंबियांना बदनाम करण्याच्या दृष्टीनं हे सर्व आरोप आमच्यावर वेळोवेळी केले जातात. खरं म्हणजे काही कायदेतज्ञांशी मी देखील बोलत आहे. आज दिवसभरात आत्ताच नुकतीच पत्रकार परिषद त्यांची झालेली आहे. मी त्यांचा सल्ला घेऊन मग भविष्य काळात कशा पद्धतीनं ह्या गोष्टीला सामोरं जायचं हे आम्ही त्याची दिशा ठरवीन. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.